नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या चॅनलवर. जर तुम्हाला असे भक्तिमय व्हिडिओ, व्रत, विधी, उपाय आणि धार्मिक कथा आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत, या पौर्णिमेची पवित्र कथा काय आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. हिंदू संस्कृतीत माघ महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात काही विशिष्ट प्रथा पाळल्याने समृद्धी, चांगले आरोग्य आणि शांती मिळते असे मानले जाते. माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यापासून ते भगवान शिवाची श्रद्धापूर्वक पूजा करणे आणि शक्तिशाली मंत्राचा जप करण्यापर्यंत माघ महिना आध्यात्मिक विकासाच्या असंख्य संधी देतो. यावर्षी माघ महिन्याची पौर्णिमा रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय नक्की करून पहा. नंबर 1. माघ स्नान. गंगा नदी किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे विशेषतः माघ महिन्यात अत्यंत फायदेशीर मानले जाते. या काळात स्नान केल्याने आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. माघ महिन्यात विशेषतः माघ पौर्णिमा आणि माघ अमावस्येच्या दिवशी उपवास व्रत करणे शुभ मानले जाते. धार्मिक प्रगती आणि मानसिक शांती मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. दान आणि पुण्यकार्य. या दिवशी गरजूंना दान करणे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते, ज्यामुळे व्यक्तीचे सर्वांगीण कल्याण आणि आनंद वाढतो. माघ महिन्यात गरीब आणि गरजूंना कपडे, अन्न आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्याने आशीर्वाद मिळतात. नंबर 4. शिवपूजा. विशेषतः माघ पौर्णिमेला शिवपूजा केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात. पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगाला बेलपत्र, पाणी आणि दूध अर्पण केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात. नंबर 5. गायत्री मंत्राचा जप करणे. माघ महिन्यात गायत्री मंत्राचा जप केल्याने आध्यात्मिक शांती आणि मानसिक शुद्धी मिळते. या प्रथेमुळे जीवनात सकारात्मक बदल होतात. नंबर 6. नदीत तर्पण. पौर्णिमेला पूर्वजांना तर्पण अर्पण करणे हे विशेष महत्त्व आहे. कुटुंबाच्या समृद्धी आणि शांतीसाठी हा प्रथा फायदेशीर मानली जाते. वृक्षारोपण. झाडे लावल्याने पर्यावरणाला फायदा होतो आणि व्यक्तीला मानसिक शांती देखील मिळते. विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी झाडे लावल्याने देखील फायदा होऊ शकतो. या पद्धतीचे पालन केल्याने व्यक्तीला चांगले आरोग्य, संपत्ती आणि एकूण कल्याण अनुभवता येते. माघ पौर्णिमा व्रतकथा. एका पौराणिक कथेनुसार कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता. दररोज मिळत असलेल्या भिक्षा आणि दान यावर त्याची जीविका सुरू होती. त्याला संतान नव्हते. एकदा त्याची पत्नी भिक्षा मागण्यासाठी नगरात गेली असताना तिला सर्वांनी वांझ म्हणून भिक्षा देण्यास नकार दिला. तेव्हा तिला एकाने 16 दिवस काली देवीची पूजा करण्यास सांगितले. सांगितल्याप्रमाणे पती पत्नीने तसेच केले. त्यांची भक्ती बघून 16 दिवसानंतर देवी प्रकट झाली आणि देवीने ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि म्हटले की आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावा. या प्रकारे प्रत्येक पौर्णिमेला दिवे वाढत जावे तोपर्यंत किंवा 32 दिवे होत नाहीत. मग ब्राह्मणाने आपल्याला पत्नीला पूजेसाठी झाडावरून आंब्याचं कच्चं फळ तोडून दिलं आणि पूजा केल्यावर त्याची पत्नी गर्भवती झाली. प्रत्येक पौर्णिमेला देवीने सांगितल्याप्रमाणे ती दिवे लावत होती. देवीच्या कृपेने तिने एका पुत्राला जन्म दिला.
ज्याचे नाव देवदास असे ठेवले. देवदास मोठा झाल्यावर त्याला त्याच्या मामासोबत शिक्षण घेण्यासाठी काशी येथे पाठवले. काशीत असे काही घडले की देवदासचे विवाह झाले. देवदास म्हणाला की तो अल्पायुष्य आहे, तरी बळजबरी त्याचे विवाह केले गेले. जेव्हा देवदासला घेऊन जाण्यासाठी काळ आला तर ब्राह्मण दाम्पत्याने पौर्णिमेचं व्रत केलं होतं, म्हणून काळ त्याला घेऊन जाण्यास असमर्थ ठरला. तेव्हापासून पौर्णिमा व्रत केल्याने संकट टळतं आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटले जाते. हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.